मित्रांनो, या निमसोड शितळेनगर मैदानामध्ये या ठिकाणी चिमण्या पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे. बघू शकताय आपल्याबरोबर नवाबभाई पण आलेले आहेत. नवाबभाई नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कसं नियोजन आहे आजचं? नियोजन चांगलंच आहे. आहे तीच गाडी पळणार. साई आणि चिमण्या हो, किती वाजता निघालं होतं काय? इकडंच आहे 2-3 दिवसापासून. बरं, इथं काडेपूरला थांबेल होता अख्तर वस्तीत. होय का? मी मुक्कामाला इथंच थांबला होता. हा, कदमवाड्याच्या मैदानानंतर म्हणजे इथंच थांबला होता तुम्ही. आता चिमण्या आणि साई ही जर गाडी बघा गेलं तर एक एक अपराजित अशा पद्धतीची गाडी आहे. म्हणजे प्रत्येक मैदानामध्ये गुलाल आहे आणि हारचा अजूनपर्यंत झालेला नाही. काय सांगाल? गाडी चांगली पळती. नियोजन करेल. हां, ड्रायव्हर कोण असणार आहे गाडी? ड्रायव्हर आहे तेच शाकीर. शाकीर भाई असणार आहे ते. नवाबाई, आता चिमण्या जर बघायला गेलं तर आपला आता अतिशय टॉपमध्ये आहे आणि प्रत्येक मैदानात गुलास पात्र आहे. आणि त्याचं पळण्याचं जर स्पीड वगैरे बघाल तर कंटिन्यू एकसारख्याने तो वाढतच चाललेला आहे. काय त्याचं वैशिष्ट्य काय सांगाल? वैशिष्ट्य म्हणजे त्याचं त्याला देवाने पळायसाठीच बनवली. हां हां चांगल्या पुरुषाचीच बनेल पहिली. कुठंतरी आता नवाबाई, आता एक शर्यतीचा बैल म्हटलं की त्याच्यामध्ये त्याचं राहणं खाणं हे सगळं नियोजन पण त्या पद्धतीचं व्यवस्थित करावं लागतं. तेव्हाच तो बैल कुठंतरी व्यवस्थित राहतो किंवा पळत देखील असतो. त्याचं कसं असतं खाण्यापिण्याचं वगैरे नियोजन? खाण्यापिण्याचं काय चांगलं लक्ष असतं त्याच्यावर. त्याचा काय खुराक वगैरे काय असतो काय? खुराक काय आपलं जे साधारणच खुराक आहे. त्याला काही असं दुनियाच्या बाहेर खुराक नाही त्याला. हां हां जे बाईला सगळे खाते तीच खातात. नवाबाई, आपली हे चिमण्याची खरेदी कुठनं केली होती हो? चिमणीच खरेदी आपला मित्र आहे बापूपूरकर नाशिकची, हां, त्यांच्याकडून घेतलं. कधी आदत असताना घेतला होता का? हा बच्चा होता एकदम 7-8 महिन्याचा होता. बरं, मग त्याचं कसं शिकवण वगैरे कशी झाली होती? म्हणजे त्याला शिकवणूक म्हणजे आपल्याजवळ गावठी घोडा आहे. हां, त्याच्यासोबत शिकवणूक होईल त्याची. घोड्याबरोबर पळाला आहे. हो, आणि तिकडं पहिला आपला किती सेकंड काट्यामध्ये पळत होता का? सेकंड मध्ये समजा ते कमीत कमी 8-10 महिने पळाला 1 नंबर. बरं, हा, त्या ठिकाणी टॉपमध्येच पळत होता. हा, 1च नंबर पळाला. 2 नंबरवर आला नाही तिकडं पण ते. हां हां तर नवाबाई, इकडे आता 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पण तो आपलं नाव करतोय, तुमचं नाव करतोय. हो. 3 फेऱ्याच्या मैदानात त्याच्यात काय फरक जाणवतो? फरक म्हणजे लय डबल टेबलचा फरक आहे. हां आपल्याकडे किती बैल समजा तिकडे सेकंदला नंबर घेणारा असला एवढी चर्चा होत नाही. इथं एका मैदानात होती तेवढी. तिकडे 1 वर्षात पण होत नाही बैला चर्चा. बरोबर ना. हो, तर कुठेतरी 3 फेऱ्याच्या ह्या मैदानामध्ये बैलांचं देखील नाव होतंय, मालकाचं देखील नाव होतंय. फक्त नाव नियोजन बी लय सुपर असतं एकदम. हां सगळी कमिटी ते सगळं काम व्यवस्थित राहतं. हां हां तुमच्याकडे थोडं खालीवर होतं जरा. बरं. हां हां इकडं तसलं काही काम मग नाही. इथं कुठेतरी म्हणजे बाबा बैलगाडी संघटना आहे, हो, कुठले आयोजक वगैरे आहेत, एकदम व्यवस्थितच काम राहतं इकडं. पारदर्शक मैदान वगैरे होतात, हो. अन्याय कोणावर होऊन दिला जात नाही. आता एवढ्या लांबून नवाबाई तुम्ही आता म्हणल्यावर त्याचं पण काहीतरी हे असेल ना की बाबा मैदानं चांगली होतात. मैदानं चांगले होते. आम्हाला जे समजा माणूस भेटला तो असा प्रेमच दिलं कोणत्याही माणसानं. हां. त्याला अशी तकलीफ दिली नाही इकडं. हां हां इकडल्या लोकांचा स्वभाव लय एकदम सुपर आहे. हां फक्त नवाबाई, इकडे काय आहे की बैल तुमचा पळाला पाहिजे. हो, हो. बैल पळाला तर तुम्हाला या बैलगाडी क्षेत्रातलं सगळं काही या ठिकाणी 3 फेऱ्याला मिळत असतं. लय मानपान देते इकडली पब्लिक. हां, मालकाला सुद्धा आणि बैलाला बी. बरोबर आहे. म्हणजे इकडं कुठंतरी बाबा अडचण तुम्हाला कसल्याही पद्धतीची नाही, तर सहकार्य पण तशा पद्धतीचं केलं जातं. हो, हो. बैल पण तसाच आपल्या पद्धतीनं पळतोय देखील चांगल्या पद्धतीनं, हा, त्याच्यामुळे पण चांगलं काही पळतो. अडचण नाही. ठीक आहे नवाबाई, शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी. काय गटात कुठले पळणार आहे? काय 9 गटात पळणार. 9व्या गटात. 9व्या गटात पळणार आहे का? हो, 4 नंबर. चालेल, ठीक आहे. तर मित्रांनो, चिमण्या देखील या ठिकाणी दाखल झाल्या आहे, बघू शकताय. थोड्या वेळामध्ये तुम्हाला पळताना दिसेल. शेट पण आहे त्या बाजूला. शेट नमस्कार. काय सांगाल, काय किती वाजता आलाय? आत्ता एक अर्धा तास झालाय. काय सांगाल, आता एक टॉपची गाडी पुन्हा एकदा पळते, अपराजित जोडी ही. हो हो हो. काय सांगाल जोडी? पळते गाडी म्हणून आपण रेग्युलर ठेवलेलं आहे पायरा. हां हां म्हणजे कुठंतरी गाडी पळते त्यामुळे आपलं पैरा फोडायला नको अशा नियोजनातच तुम्ही चाललाय. जोपर्यंत पळते तोपर्यंत पळवत राहायची. हम्म. काय दुसरं नियोजन बी करून गाडी पळते नाही पळते ही शंका राहते. बरोबर. हां त्याच्यामुळे आहे ती गाडी पळवणं हां ठीक आहे म्हणजे चांगली पळते. शेट कुठंतरी गाडी पण जुळून पळते हो, एकसारखा साज आहे आणि खालूनच भरपूर स्पीड गाडेल, तळ पण भरपूर आहे. काय सांगाल हो त्याविषयी? एकसारखी खालून वरपर्यंत एकसारखी पळते गाडी. शंभूला आणलाय का आज? नाही शंभू नाही, फक्त चिमण्या. आज चिमण्या एकटाच आहे. हो. चालेल शेट, शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी. मित्रांनो, आणि या ठिकाणी बघू शकताय साई पण दाखल झालेला आहे.
साई आणि चिमण्या हीच एक टॉपची गाडी आज पुन्हा एकदा मित्रांनो पळताना दिसणार आहे. जबरदस्त स्पीड आहे गाडीला आणि तुम्ही पाहिलं देखील असं आजपर्यंत पराजित गाडी जाईल त्या मैदानात गुलाल वगैरे आहे. थोड्या वेळातच तुम्हाला गट क्रमांक 9 मध्ये पळताना दिसेल. धन्यवाद.